मित्रांनो, इंग्लिशवाला चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण या ठिकाणी आज टेन्सेसची जी सिरीज आहे, टाइप्स ऑफ टेन्सेस आणि इट्स युजेस, म्हणजे प्रत्येक टेन्स कसा फॉर्म होतो, तयार कसा होतो आणि त्याचे वापर कसे आहेत, असे आपल्याला प्रत्येक पाहिजे. आपण याच्या अगोदर आयडेंटिफाय द टेन्स आणि रिराईट युजिंग टेन्स हे आपण पाहिलेलं आहे. पण सध्या आपल्याला या ठिकाणी हाऊ टू फॉर्म सेंटेन्सेस आणि त्याचे उपयोग कोणता काळ कुठं वापरला जातो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. तर बघा, आता त्या ठिकाणी पहिला जो काळ आहे तो आहे सिंपल प्रेझेंट. ओके, मग आता सिंपल प्रेझेंट फॉर्म करत असताना या ठिकाणी आपल्याला काय करायचं, तर सिंपल प्रेझेंट करत असताना पहिली गोष्ट कोणती आहे की आपल्याला सब्जेक्ट पाहिजे असतं. आधी फॉर्म कसा करायचा तो आपण सिंपल प्रेझेंट पाहणार, है की नाही. त्यालाच प्रेझेंट इंडेफिनेट पण म्हणतात. मग आता पहा, आपल्याला पहिल्यांदा सब्जेक्ट पाहिजे असतो. मग सब्जेक्ट कसा घ्यायचा, मग सब्जेक्ट म्हणून कोण कोण येतं बघा, तर ही, शी, इट आणि सिंग्युलर, म्हणजे आय, वी, यू, दे, ही, सी, इट आणि नेम, हे आपल्याला सब्जेक्ट म्हणून घेता येतं. म्हणजे याच्यातून तुम्हाला सब्जेक्ट घ्या म्हटल्यानंतर तुम्ही कोणताही घेऊ शकता. लक्षात आलं, सब्जेक्टचा प्रश्न मिटला. इथं नेम्स जर यातलं नाही घ्यायचं, तुम्हाला पर्टिक्युलर कोणाच्या नावाने बोलायचं तर तुम्ही नाव घेऊ शकता. मग त्याच्यामध्ये आपण काय केले, ही, शी, इट आणि सिंग्युलर जर असेल तर V1 किंवा त्याला एसईएस, V1 ला एसईएस लागतं. आणि आय, वी, यू, दे किंवा प्लुरल जर असेल तर फक्त V1 त्या ठिकाणी राहतं. लक्षात येतं एक बघा, म्हणजे सब्जेक्टचा प्रश्न या ठिकाणी मिटला. ओके, म्हणजे याच्यातून तुम्ही कोणताही सब्जेक्ट घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर ही, शी, इट आणि सिंग्युलर नंतर आपलं जे V1 आहे त्या V1 ला आपल्याला एसईएस लावायचंय. मग आता बघा, कुठलंही वर्क फॉर्म जे आहे ते वर्क फॉर्म कसं तयार होतं बघा, की आता इन्फिनिटिव्ह मध्ये, आता समजा इथं जर तुम्ही म्हटले प्ले आहे, प्ले म्हणजे काय रे, मराठीत सांगा, प्ले म्हणजे काय, खेळणे. मग आता खेळण्याला आपण इन्फिनिटिव्ह मध्ये त्याचा फॉर्म कसा होणार आहे, टू प्ले. कुठल्याही क्रियापदाचा जन्म अशा पद्धतीने होतो इंग्रजीमध्ये. ओके, समजा तुम्ही दुसरं क्रियापद घेतलं, इथं मी वर्क घेतलं, मी जर इकडे म्हटलं काम करणे तर ते कसं तयार झालं, टू वर्क. अशा पद्धतीचं प्रत्येक. विचारणे म्हणजे काय, आस्क आहे, तर आपण इथं टू आस्क केलं. म्हणजे क्रियापदाचा पहिला फॉर्म कोणता रे, इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे. कोणता आहे, याला इन्फिनिटिव्ह फॉर्म म्हणतात, टू प्लस V1. त्याच्यानंतर त्याचा फर्स्ट फॉर्म म्हणजे काय, फक्त टू काढून घेऊन जे राहील ते बघा. आता टू प्लेचं मी इथं टू काढलं, काय राहिलं, प्ले. टू वर्कचं टू काढलं, वर्क. त्याला V1 फॉर्म म्हणायचं. काय म्हणायचं, V1 फॉर्म, क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म. आणि आता याला एस लावायचंय. मग या फॉर्मलाच बघा, आता यस लागतं का एस लागतं, तर ते कशावरून आहे बघा, तर क्रियापदाचा किंवा तुमचा हा शेवटचा अल्फाबेट, शेवटचं जर या ठिकाणी साऊंड जर एस असेल, एस एस असेल, एस एच, सी एच, ओ आणि एक्स असेल तरच एस लावायचं. लक्षात आलं. आता एस आणि एस कशानंतर लावायचं, मग जर समजा तुमचा करता हा जर असेल आय, वी, यू, दे आणि जर प्लुरल, प्लुरल म्हणजे अनेक वचनी जर असेल, ओके, तर त्याच्यानंतर तुम्हाला V1 फॉर्म घ्यावा लागतो. आणि तुमचा करता जर हा असेल ही, सी, इट आणि एक वचनी म्हणजे सिंग्युलर असेल तर त्याच्यानंतरच तुम्हाला एसईएस लावायचं. लक्षात आलं. मग समजा तुम्ही जर इथं घेतलं, मी जर म्हटलं ही प्लेज, तो खेळतो, म्हणजे हा फॉर्म येईल. पण मग मी जर इथं वी घेतलं तर त्याचा फॉर्म कोणता येईल रे, वी प्ले. समजा पुढे मी असं ऑब्जेक्ट घेईन क्रिकेट. ओके, मग आता आपला प्रश्न कोणता तयार होतो, आपल्याला अगोदर मराठीमध्ये क्रियापद पाहावं लागतं. आणि आपण मराठीमध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी, आता बघा मराठीमध्ये मग तुम्हाला V1 आणि एसईएस कधी घ्यायचे, जर तुमचं मराठीतलं जर वाक्य, आता इथं पहा, इथं मी काय म्हटलंय, खेळणे, काम करणे. इथं टू आस्कला काय म्हटलंय मी, विचारणे. मग हे जे शेवटचं ने आहे, या शेवटच्या नेवर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, प्रोसेस करून बघा. तो ने तुमचा कशात झाला पाहिजे रे, तो ते त मध्ये ज्यावेळी तो ने जाणार आहे त्यावेळी त्याला सिंपल प्रेझेंट म्हणायचं, साधा वर्तमान काळ मराठीत म्हणायचंय. आणि मग तुम्हाला, मग आता बऱ्याच जणांना काय, मी आता सब्जेक्ट घेतला, आता याच्यातून कोणताही सब्जेक्ट तुम्ही घेऊ शकता. मी घेतलं समजा तो, ही म्हणजे काय, तो. मग आता इथं मी जर म्हटलं तो शेतात काम
आता काम करणे त्याला काय म्हणतो आपण रे? काम करण्याला काय म्हणतो? टू वर्क. लक्ष दिलं का? मग आता हा तो झाला माझा सब्जेक्ट आणि काम करतो हा झालं माझं वर्ब. कारण इंग्रजीमध्ये वर्ब मध्ये येतं, ऑब्जेक्ट शेवटी येतं. मराठीमध्ये ऑब्जेक्ट आधी येतं, वर्ब शेवटी येतं. सब्जेक्टची जागा आहे तीच राहते. हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. मग आता हे सिंपल मराठी मधलं वाक्य आहे आणि याला सिंपल प्रेझेंट का म्हणायचा? इथं V1 किंवा त्याला एसच का लावायचं? तर आपला शेवट जो आहे तो कशाने झालाय रे? तो ते त. आता मग एखादं म्हणून करतो ते त सगळं घेता येईल का? तुम्ही इथं सब्जेक्ट कोणता घेताय? इथं जर मी ते सब्जेक्ट घेतला तर ते शेतात काम करतात, ती शेतात काम करते. म्हणजे तुमचा करता बदलला की त्यानुसार हे तो ते त बदलतं. मग मराठीमध्ये एकदा सिंपल प्रेझेंट तुम्हाला ओळखता आला. कसा ओळखायचा? जर शेवट त्या ठिकाणी तो ते आणि त जर आलं तर तिथं तुम्हाला V1 किंवा एसएस घ्यायचंय. मग आता काम करण्याला मी काय म्हणतोय रे? वर्क म्हणतोय. मग त्याचा V1 किंवा एसएस फॉर्म तुम्हाला जर घ्यायचा आहे सिंपल प्रेझेंट बनवताना, मग वर्क घ्यायचं का वर्क घ्यायचं? तर मग हे करते त्या ठिकाणी पाहिजे. माझा तोच काय झालं रे? ही झालं आणि म्हणून मी इथं काय घेणार रे? वर्क. हवे मग आपलं काय काय तयार झालं? आता तो तयार झालं, काम करतोच वर्क झालं आणि शेताचं च्या आत म्हणायचं असेल तर इन द फील्ड. अशा पद्धतीनं तुमचं जर शेवट मराठी वाक्याचं तो ते झालं तर इंग्रजीमध्ये सब्जेक्टच्या नंतर V1 किंवा एसएस घ्यावं लागतं. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल बघा, आता आणखी एक वाक्य पहा. आता समजा विचारणे. आता याचं वाक्य कसं होईल? ती वर्गात प्रश्न. आता विचारण्याचं इथं काय होईल सांगा? विचारणे हे ने कशामध्ये बदललं पाहिजे? तो ते त. मग ती आहे म्हणून इथं काय येईल रे? ते. आणि इथं ते आलं म्हणून आपला हा कोणता आहे? सिंपल प्रेझेंट आहे. मग तिला इंग्रजीमध्ये काय म्हणणार? कोणता करता होतो याच्या तुम्हाला? इथं तुम्ही शी ऐवजी कोणाचंही नाव घेऊ शकता. लक्षात आलं का? शी. आता प्रश्न विचारण्याला काय म्हणतो आपण? आस्क. मग त्याचा एस फॉर्म घ्या. मग काय होईल रे? शी नंतर काय येतोय? शी नंतर हा फॉर्म येतोय. मग त्याला काय लागल रे? आस्क अ क्वेश्चन. कुठं विचारते रे? इन द क्लास. आता ऑब्जेक्ट कसं मिळवायचं बघा. पहिल्यांदा सब्जेक्ट तुम्हाला याच्यामधनं घ्यायचा आहे बघा. त्याच्यानंतर जर तुमचं मराठी वाक्य तो तेच न संपत असेल तर तुम्हाला V1 किंवा एसएस घ्यायचंय. हा बाई वर्क झालं. आता ऑब्जेक्ट कसं मिळवायचं? तर क्रियापदाला हे WH वर्ड विचारायचं क्रियापदाला. आता क्रियापद कोणतं आहे आपलं? आस्क. आस्क म्हणजे काय? त्याचा फॉर्म टू आस्क म्हणजे विचारणे. लक्षात आलं का? ओके. ती काय विचारते? ती प्रश्न विचारते. झालं की एक ऑब्जेक्ट. हा बाई हे एक ऑब्जेक्ट मिळालं आपल्याला. ती कोठे प्रश्न विचारते? इन द क्लास. आणखी एक ऑब्जेक्ट झालं. लक्षात आलं का? ओके. तर या पद्धतीनं तुमचं ऑब्जेक्ट त्या ठिकाणी जेवढे WH वर्ड तुम्ही विचारणार आहे क्रियापदाला आणि तेवढं त्या ठिकाणी तुमचं ऑब्जेक्ट त्या ठिकाणी वाढत जातं. लक्षात आलं? म्हणजे इंग्रजीमध्ये तुमचं सब्जेक्ट आणि तुमचं वर्ब नंतर तुम्हाला ऑब्जेक्ट क्रियापदाला प्रश्न विचारून त्या ठिकाणी मिळतं. तर या पद्धतीनं आपल्याला असे कित्येक वाक्य तुम्ही तयार करू शकता. आता पहा, इथं टेक जर मी घेतलं, टेक म्हणजे काय रे? घेणे. मराठीमध्ये तुम्ही एकदा थिंक करा थोडस. मग आता कोणी बी करता घ्या. आता मी इथं काय म्हणणार? मी करता घेऊन टाकला. काय अडचणी कोणाला? आता मला या कर्त्याकडनं कोणती ऍक्शन झाली आहे? घेणे. मग घेण्याचं कोणतं फॉर्म येईल रे? टेक किंवा टेक्स. मग इथं टेक घ्यायचं का टेक्स घ्यायचा? तर नाव कोणतं आहे? रोहित हे एक वचनी नाव आहे म्हणून या फॉर्म मधलं घेऊन टाका. मग काय आहे? टेक्स. लक्षात आलं? जनरली बऱ्याच जणांच्या. मग मी इथं जर करता बदलला, मी जर दे म्हटलं तर लगेच इथं टेक होईल. मग तुमचं वाक्य इथपर्यंत झालंय. रोहित घेतो. रोहित घेतो. काय घेतो? आता एखाद्यानं बुक म्हटलं तर पुढच्याने बुकच म्हणावं का? आता मी जर समजा रोहित टेक्स अ बुक, रोहित पुस्तक घेतो, हे झालं ऑब्जेक्ट. कुठं घेतो? इन द मार्केट किंवा इन द जनरल स्टोअर. समजतंय का? बघा, मग हे ऑब्जेक्ट तुमचं त्या ठिकाणी कसं वाढत जाणार आहे? क्रियापदाला काय, कसं, कुठे, किती, कोणी हे प्रश्न विचारले की ऑब्जेक्ट मिळते. लक्षात आलं? मग या पद्धतीनं तुमचं वाक्य त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे.
मग आता हे झाला तुमचा सिंपल प्रेझेंटचा फॉर्मॅट. लक्षात आलं? मराठीतलं वाक्य जर तो ते संपलं तर इंग्रजीमध्ये तो सिंपल प्रेझेंट झाला पाहिजे. आणि सिंपल प्रेझेंट करत असताना कर्त्याच्या नंतर V1 किंवा SES फॉर्मच आला पाहिजे. मग V1 कधी आणि SES कधी? तर तुमचा I will you they अनेक वचनी करता असेल तर तुमचा V1 फॉर्म येतो, आणि करता जर तुमचा ही सीट एक वचनी असेल तर SES फॉर्म येतो. लक्षात आलंय? मग यस कधी आणि यस कधी रे? यस कधी आणि यस कधी? मग आता यस आणि यस मध्ये भांडणं होऊन द्यायचे का? नाहीये. समजा तुम्ही दोघं जण मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, एकाच ठिकाणी सेटिंग लावतायत, मग भांडणं करायचे का? नाहीये. मग काय करायचे? दोघात सेटलमेंट करून घ्यायची. सोमवार मंगळवार बुधवार त्यानं पाहिजे, गुरुवार शुक्रवार शनिवार तू पाहिजे, रविवारी सुट्टी देऊन टाका. आहे का नाही? या दोघात भांडणं होऊन द्यायचे नाही. मग यस आणि यस कधी? तर बघा, जर शेवटचं अल्फाबेट तुमचं, शेवटचं जर इथं साऊंड तुमचा कोणता असेल, हा बघ, यस, डबल एस, एस एस, CH, O आणि एक्स असेल तरच यस लावा. बाकी वेळी काय लावायचं? यस लावायचं. प्रश्न मिटला. आता समजा मी जर म्हटलं ब्रिंग, इथं शेवटचा अल्फाबेट कोणतं रे? जी आहे, म्हणून याला काय लागेल रे? यस. मी जर इथं घेतलं समजा काय रे? फिनिश, इथं काय आलं? SH आलं, म्हणून याला काय लागल? हा, समजलं का? आता मला सांगा काय? डबल एस आलं. यस गिराय का काही एस आहे? एस आहे. फॉलो आलं, हाय का डब्ल्यू त्याच्यात? नाहीये. काय लागणार रे? यस. अशा पद्धतीने यस कधी आणि यस कधी हे व्यवस्थित करा. V1 आणि SES चा अर्थ सारखाच आहे, फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर जर तुमचा करता असेल, ही सी इट किंवा एकवचनी करता असेल तर त्याच्यानंतरच SES लावायचंय. मात्र I will you they एकवचनी अनेकवचनी जर करता असेल तर त्यानंतर मात्र V1 त्या ठिकाणी घ्यायचं. लक्षात आलं? आता हे झालं फॉर्मेशन सिंपल प्रेझेंट. कसा बनवायचं? एकदम इझी. कोणाचंही नाव घ्या, कोणताही करता त्याच्यातून घ्या. दे. आता यांच्याकडनं काय म्हणू आपण? दे ब्रिंग. आणि काय आणतात रे? व्हेजिटेबल्स. काही म्हणा. आणि जर समजा सब्जेक्ट वर्ब झालं की तुमचं ऑब्जेक्ट त्या ठिकाणी वाढतं, आणि मग आपण म्हणतो वाक्य लई मोठं आहे. वाक्य जरी मोठं असलं तर त्याच्यामध्ये डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे वाढत जाते. ओके, तर बघा आता त्याचे युजेस आपल्याला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे वर्ब्स या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही याच्यातून कोणतंही, बघ, सब्जेक्ट पहा तुमचा. I will you they अनेक वचनी असेल तर ह्याच्यातलं घ्या सब्जेक्ट नंतर, आणि ही सीट एक वचनी असेल तर ह्याच्यातलं घ्या, आणि यालाच काय, कुठे, कसं, किती, कोणी हे प्रश्न विचारून तुमचं ऑब्जेक्ट मिळू शकतं. आता मी जर म्हटलं ती खेळते, मी म्हणू शकतो ती काय खेळते, एक ऑब्जेक्ट मिळालं. कोणी काही म्हणू शकतं, कोणी क्रिकेट म्हणन, कोणी खो खो म्हणन, कोणी लपछपी म्हणन. खेळलाय का लपछपी? हा, म्हणजे कोणतंही काय खेळते, कुठे खेळते, केव्हा खेळते, कशी खेळते, हे वेगवेगळे प्रश्न विचारून तुम्ही ऑब्जेक्ट वाढवू शकता. तुमचं वाक्य वाढतंय. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर याचे युजेस पाहिजेत. आता इथं बघा बरं, हे बघा, करता मी घेतला तो, लगेच त्याच्यानंतर काय आलं? प्लेज. काय खेळतो? क्रिकेट. तो काय खेळतो? बर, ही प्लेज क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो. तो कोणाबरोबर क्रिकेट खेळतो? विथ हिज फ्रेंड. मग आता इथं पहा, सी वर्क्स इन द किचन. मग करता कोणता झाला? सी. मग तुम्ही इथं मी सी घेतलाय, तुम्ही कोणताही घ्या, कोणाची ऍक्शन सांगायची तो घ्या. काम करते, हे झालं तुमचं. कुठं काम करते? इन द किचन. आता इथं पहा, करता मी रोहित घेतला, तुम्ही राणी घ्या, किंवा तुम्हाला आवडणार नाव घ्या ना. बाप काही इथं पाहायला जाणार आहे का कोणतं नाव घेतलंय? इथं तुम्हाला आवडणारं नाव टाका, पण त्याची स्पेलिंग आली पाहिजे. आहे का नाही? नाव मस्त आवडत आहे पण ती स्पेलिंग लय मोठी आहे, मग काही गरज नाहीये. मग अशा वेळी काय करायचं? इथं तुमचा करता तुम्हाला वाटेल तो घ्या, त्याची ऍक्शन या ठिकाणी घ्या. मग रोहित आस्क्स अ क्वेश्चन टू हिज टीचर. मग आता रोहित काय विचारतो? हा भाई ऑब्जेक्ट झालं, प्रश्न. लक्षात आलं? रोहित कोणाला प्रश्न विचारतो? टू हिज टीचर. इथं कोणतंही घेऊ शकता तुम्ही तुमच्या पद्धतीनं. यू टेक युअर डिसिजन. हा भाई यू झाला, याला एस एस नाही लागलं, वर्ब झालं, आणि हा भाई काय घेतो? युअर डिसिजन. अशा पद्धतीनं तुम्ही छोटे छोटे वाक्य सिंपल प्रेझेंटचे या ठिकाणी तयार करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिंपल प्रेझेंटचे जे युजेस आहेत ते युजेस आपल्याला या ठिकाणी शॉर्ट मध्ये या ठिकाणी पाहिजे आहेत. बघा, मग आता युजेस ऑफ सिंपल प्रेझेंट. मग हा सिंपल प्रेझेंट तयार झालाय बाबा. एक सब्जेक्ट घ्या, एक त्याच्या पुढे V1 किंवा SES घ्या, आणि त्याला काय, कुठे, कसं, किती, कोणी विचारून प्रश्न विचारा. तुमचं सिंपल प्रेझेंटचं वाक्य झालं. मग बोलताना किंवा आपण सिंपल प्रेझेंट कुठे कुठे वापरला पाहिजे?
कोणती सिच्युएशन असल्यानंतर सिंपल प्रेझेंट वापरला पाहिजे? तर पहिली सिच्युएशन आहे जर टू एक्सप्रेस हॅबिट्स किंवा डेली रुटीन. अरे तुमचं डेली रुटीन जे आहे ना, आपल्या सवयी, आपल्याला सवय आहे की नाही? काय काही सवयी आहेत आपल्या, मग काही सवयी आहेत किंवा द थिंग्स यू युजली डू, रुटीन हॅबिट्स किंवा ऍक्टिव्हिटीज तुमच्या ज्या आहेत त्या जर तुम्हाला सांगायच्या असतील, ज्या गोष्टी आपण रुटीन मध्ये करतो. मी सकाळी दररोज 7 वाजता उठतो, सवय झाली. मी व्यायाम करतो, जे जे तुम्ही करता. सकाळी ती उठल्यानंतर दूध पिते, मग दूध पिते म्हटल्यानंतर ही काय झाली? दररोज सकाळी दूध पिते, है की नाही? मग ही काय झाली आहे? सवय झाली तुमची, डेली रुटीन झालंय. मग डेली रुटीन ज्यावेळी तुम्ही म्हणता मी रोज कॉलेजला जातो, आय गो टू कॉलेज एव्हरी डे. आय नंतर मी गोज म्हटलंय का नाही म्हटलं? कारण आय वी यू दे आणि क्वेश्चन आलं तर एस लावायचं, V1 ला एस लावायचं नाही. हा, ती दररोज शाळेत जाते. मी लगेच म्हणणार शी गोज टू कॉलेज एव्हरी डे. समजते बघा. मग तुमच्या जर डेली हॅबिट्स किंवा रुटीन दाखवायचं असेल तर तुम्हाला सिंपल प्रेझेंट. आता इकडे बघा, आय. मला सांगा बरं, मी आय म्हटलं, इथं काय करू शकता तुम्ही? कर्ता बदलू शकता. काय? तुमचा कर्ता बदलू शकता तुम्ही. कोणता घेऊ शकता? एखादा ही म्हणन, एखाद्याला स्वतःविषयी सांगायचं तो आय म्हणन, एखाद्याला तिच्याविषयी सांगायचं काय म्हणन तो शी म्हणन ना, एखाद्याला त्याच्याविषयी सांगायचं तो म्हणन ही, एखाद्याला त्यांच्याविषयी सांगायचं ते म्हणणार दे, एखाद्याला समोरच्याला म्हणायचंय यू, एखाद्याला आम्ही म्हणायचंय वी, आणि एखाद्याला नाव घ्यायचंय. नाव घे ना, माय मदर. इथे जर मी माय मदर घेतलं तर माय मदर वेक्स अप ॲट 5 AM. आय वेक अप ॲट 5 AM. कोणाचंही सांगू शकता. शी गोज टू स्कूल. ती शाळेत जातील राव. काय? दुपारी शाळेत जाती, दररोज दुपारी शाळेत जाते. मग शी गोज टू स्कूल. मग शाळेत कशाला जाते हे कशाला करायचं रे? इथं द वापरलेलं नाहीये म्हणून ती शाळेत शिकायसाठी जाते. पण ही गोज टू द स्कूल जर असतं ना, द स्कूल, शाळा कशासाठी आहे? शिकण्यासाठी. ती जर शिकायसाठीच जात असेल तर द लावायचं नाही. बघा, तो दररोज मंदिरात जातो. मंदिर कशासाठी आहे? प्रार्थनेसाठी, नाही का? पण हा मंदिरात त्याच्या पुढे जर द लावलं तर हे वेगळ्याच कारणासाठी जाते. ती शाळेत जाते, द लावलं असतं तर वेगळ्याच कारणासाठी जाते. पण ज्या कारणासाठी ते आहे त्याच्यासाठीच जात असेल तर द लावत नाही. तो वेगळा नियम आहे, ते पाहू आपण आर्टिकल मध्ये. मग शी गोज टू स्कूल. मग इथं मी सी म्हणू शकतो, ही म्हणू शकतो, दे म्हणू शकतात. त्याच्यानंतर इथं गोज त्यानुसार बदलल आणि टू स्कूल. ओके. तर पहिला उपयोग आहे तुमच्या सवयी किंवा डेली रुटीन सांगण्यासाठी काय करायचं? सिंपल प्रेझेंट वापरायचं. दुसरा उपयोग पहा आता, युनिव्हर्सल ट्रूथ और जनरल ट्रूथ. आता तुम्हाला एक गोष्ट माहित असेल बघा, युनिव्हर्सल ट्रूथ कशाला म्हणतात? त्रिकालाबाधित सत्य. त्रिकालाबाधित सत्य ते जर दाखवायचं असेल तर तुम्हाला सिंपल प्रेझेंटच वापरायचं आहे. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल बघा आता, द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. काल पण पूर्वेलाच उगवला होता, आज पण पूर्वेलाच उगवलाय, उद्या पण पूर्वेलाच उगवणार आहे. ह्याच्यात काही बदल होईल का? का तुमच्या गावात सूर्य इकडून उगवतो? अरे असं होतं का? हा. त्याच्यानंतर द अर्थ राहिलं बघा इथं, द अर्थ मूव्ज राऊंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, है की नाही? त्रिकालाबाधित सत्य. त्याच्यानंतर दिल्ली स्टँड्स ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर यमुना. दिल्ली यमुना नदीच्या किनाऱ्यावर आहे. शुगर इज स्वीट. काल शुगर गोड होती, आज गोड आहे, उद्या पण राहणार आहे. हे काय झाले? त्रिकालाबाधित सत्य. आणि अशा वेळी आपल्याला काय वापरायचं रे? काय वापरायचं? सिंपल प्रेझेंट. त्याच्यानंतर पुढचा उपयोग आहे, नियर फ्युचर इव्हेंट दाखवायचे असतील. जवळचा भविष्यकाळ जर तुम्हाला दाखवायचा असेल तर त्यावेळी तुम्हाला जवळचा भविष्यकाळ म्हणजे उद्या काही होणार आहे. आता बघा, दे लिव्ह ॲट 7 AM टुमारो. ते उद्या 7 वाजता निघतात. ते उद्या 7 वाजता निघतात. किती वाजता निघतात? 7. उद्या जवळचा भविष्यकाळ आहे की नाही? ती उद्या येते, ती उद्या येते. लक्षात आलं का? म्हणजे जवळचा. हिज बर्थडे कम्स नेक्स्ट वीक. अरे त्याचा वाढदिवस येतोय पुढच्या आठवड्यात.
असं बोलतो की नाही आपण. मग जवळचा भविष्यकाळ जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सिंपल प्रेझेंट वापरायचं आहे. प्रेझेंट टाइम जर सांगायचं असेल, आता इट इज प्रेझेंट टाइम. रोहित लिव्ज इन नेवासा. रोहित लिव्ज इन सोनई. सी लिव्ज नियर द कॉलेज. तुम्हाला जे बोलायचे जवळ म्हणजे प्रेझेंट टाइम सांगायचं असेल, ही स्टडीज इन क्लास 10. आता तो 10वीला आहे, 10वीत आहे काय, तो 10वीत शिकतो. ही स्टडीज इन क्लास 10. बघा पुढं, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस दॅट स्टार्ट विथ सी, हिअर अँड देअर. मग आता तुम्हाला हे जे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहेत जे या शब्दांनी सुरू होतात त्याच्यामध्ये तुम्हाला सिंपल प्रेझेंट वापरायचं आहे. आता सिंपल प्रेझेंट वापरायचं म्हणजे काय रे, कोणतं क्रियापद घ्यावं लागेल? क्रियापदाचे जे फॉर्म आहेत, पहिला आहे टू V1 आहे, दुसरा V1 आहे, V1 SES आहे, V2 आहे, PP म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे आणि नंतर ING फॉर्म आहे. एवढे प्रत्येक क्रियापदाचे फॉर्म होतात आणि त्याच्यातून तुम्हाला V1 SES फॉर्म जर घेतला तर तो सिंपल प्रेझेंट झाला. मग आता कोणते वाक्य आहेत? सी, पहा, हाऊ इट रेन्स. आलं का V1? हिअर कम्स माय फादर. आपला बाप आला, नाही का, म्हणतो ना, हिअर कम्स. ओके, देअर शी स्टँड्स. तो तिथे तो उभी आहे. लक्षात येतं का? मग हे ज्यावेळी तुमचे वाक्य यन सुरू होतात, या शब्दांनी सुरुवात होते, त्यावेळी त्याच्यात सिंपल प्रेझेंट वापरा. ओके, त्याच्यानंतर टू रिपीट अ कोटेशन. कोटेशन म्हणजे काय? एखाद्या तोंडचे वाक्य असतील, एखाद्याच्या तोंडचे वाक्य आहे, जसे तसे वाक्य रिपीट करायचे. किड्स सेज. किड्स काय म्हणतोय? अ थिंग ऑफ ब्युटी इज अ जॉय फॉर एव्हर. मग हे वाक्य किड्स न बनलेलं आहे, म्हणून इथं कोणता काळ वापरलेला आहे? सिंपल प्रेझेंट. ओके, V1 फॉर्म आहे. इज काय? इज MR V1 फॉर्म आहे, वॉज वेअर V2 आहे, बिन PP आहे आणि बिईंग ING फॉर्म. आणि इन्फिनिटिव्ह फॉर्म काय त्याचा? टू बी. आता पहा, शेक्सपियर सेज ऑल द वर्ल्ड इज अ स्टेज. जे काही शेक्सपियर म्हटलेलं आहे त्याचं जे कोटेशन आहे, वाक्य जसंच तसं घेताना सिंपल प्रेझेंट मध्ये कोटेशन घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर पुढचं वाक्य पहा की इथं टू एक्सप्रेस अ पास्ट इव्हेंट इन अ नॅरेटिव्ह. पास्ट इव्हेंट इन अ नॅरेटिव्ह म्हणजे आपण एखादी कथा सांगतो, गोष्ट सांगतो, लक्षात आलं का? ती पास्टची जरी गोष्ट असली आणि ते नॅरेटिव्ह आपल्याला जर सांगायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी कोणता काळ वापरायचा आहे? सिंपल प्रेझेंट. मग आता टू एक्सप्रेस अ पास्ट इव्हेंट इन अ नॅरेटिव्ह, मग इथं पहा सब्जेक्ट आहे. इथं काय रे? काय V1 आणि त्याला काय लागलं? येस. बघ, ही टेक्स हिज सिस्टर अँड लिव्स फॉर लंडन. आपण एखादी गोष्ट नाही सांगत का रे, तो त्याच्या बहिणीला घेतो आणि लंडनला जातो, बरोबर आहे का? आणि तिथं मग आहे ना त्याला तो भेटतो, है की नाही? अशा पद्धतीने जी गोष्ट आपण पास्ट नॅरेटिव्ह आहे ते पास्ट नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सांगताना सिंपल प्रेझेंट वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर पाहता पुढचं इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत. मग आता इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस काही माहित नाहीये. मग इम्पॅरेटिव्ह म्हणजे काय? ज्या वाक्याची सुरुवात कशाने होते? डायरेक्ट V1 होते, त्या वाक्यात सब्जेक्ट नसतो, डायरेक्ट ऑर्डर दिलेली असते, त्यावेळी त्याला काय म्हणायचं? V1 ऑब्जेक्ट. मग समजा मी जर म्हटलं इथं बघा आता ओबे, ओबे डायरेक्ट V1 आलं, त्याला करताय का? नवे ऑब्जेक्ट. मग ज्यावेळी V1 ऑब्जेक्ट येतं त्यावेळी ते वाक्य इम्पॅरेटिव्ह असतं आणि इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला V1 वापरावं लागतं, म्हणजे सिंपल प्रेझेंट झालं. त्याच्यानंतर डू नॉट स्पीक अ लाय. खोटं नको बोलू. खोटं बोलतोय, खोटं बोलू नको. मग डू नॉट न म्हणजे बघ, आपण वाक्याचे टाईप पाहिलेले आहेत. डोंट किंवा V1 न जर सुरुवात झाली तर ते वाक्य कोणतं असतं? इम्पॅरेटिव्ह आहे. आणि त्याच्यानंतर बघा आता हे एवढे उपयोग या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग कोणकोणते उपयोग आहेत तुम्हाला या ठिकाणी जर पाहिलं तर या 8 प्रकारच्या वेळी आपल्याला ध्यानात ठेवायचे की आपल्याला सिंपल प्रेझेंट वापरायचं. मग आता निगेटिव्ह सेंटेन्सेस आपल्याला जर बनवायचे, कोणते? निगेटिव्ह. आणि क्वेश्चन्स कसे बनवायचे बघा आता. मग निगेटिव्ह बनत असताना आपल्याला काय करायचंय बघा, निगेटिव्ह बनवत असताना आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. समजा मी जर घेतला सब्जेक्ट, ओके, तुम्ही इथं कोणताही घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट नुसार डू नॉट किंवा डज नॉट घ्यायचे. मग ही नंतर काय येईल रे? ऐका, इथं जर आय विल यू दे आणि कधी घेतलं तर काय आलं असतं? डू आलं असतं. ही सी इट एक वचनी आलं म्हणून डज नॉट. आणि मग V1 घ्या, ही डज नॉट सेव्ह मनी, ही डज नॉट सेव्ह
मनी. म्हणजे बघा V1च्या आणि याच्या अगोदर डू नॉट डज नॉट तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागतं. म्हणजे या प्रत्येक वाक्याचं तुम्हाला काय करता येईल रे, निगेटिव्ह त्या ठिकाणी करता येईल. ओके, आता हे डिड नॉट नाहीये इथं. हा ओके, त्याच्यानंतर पहा बरं इथं आता हा बघ, राज हा झाला माझा सब्जेक्ट, प्लेज हे झालं V1 SES आणि हे झालं ऑब्जेक्ट. म्हणजे हे वाक्य कोणतं झालं, राज प्लेज फुटबॉल. हे वाक्य जसं तसं इकडे घेतलं आपण. हा बघ, राज हा सब्जेक्ट आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे, जसंच तसं राहील. राज आणि फुटबॉल जसंच तसं राहिलं. फक्त या प्लेचं निगेटिव्ह करताना आपण प्ले ठेवलं आणि हे जे SES आहे त्या SES इथं काय झालं रे, डज झालं आणि निगेटिव्ह म्हणून नॉट वापरलं. म्हणजे राज डज नॉट प्ले फुटबॉल. आता याचाच क्वेश्चन करताना आपण काय करतोय, पॉझिटिव्ह असलं तर निगेटिव्ह करायचं. मग आता आपण इथं निगेटिव्ह आहे त्याचं पॉझिटिव्ह केलं आणि या डजला फक्त इकडे घ्या पुढं. मग काय होईल रे, डज राज प्ले फुटबॉल आणि क्वेश्चन मार्क. तसंच एक वाक्य पहा, स्टुडंट्स गो टू स्कूल. स्टुडंट्स गो टू स्कूल. मग आता इथं बघा, स्टुडंट्स जसंच तसं आलं, टू स्कूल जसंच तसं आलं, फक्त या गोला काय झालं, डू नॉट गो झालं. मग स्टुडंट डू नॉट गो टू स्कूल आणि क्वेश्चन करताना नॉट ठेवा किंवा काढा. तर इथं नॉट आपण काढून टाकलं तर डू स्टुडंट्स गो टू स्कूल, त्याचा येस नो क्वेश्चन तयार होतो. आणि तसं जरी ठेवलं, डू स्टुडंट्स नॉट गो टू स्कूल, पोरं शाळेत जात नाहीत का, त्याचं पण उत्तर येस नोच त्या ठिकाणी येते. लक्षात आलं. म्हणजे तुमचं हे झालं असर्टिव्ह सेंटेन्स, हे झालं निगेटिव्ह त्याचं, आणि त्याचा क्वेश्चन या ठिकाणी आपण बनवू शकतो. तर मित्रांनो अशाच पद्धतीचं, मग आता इन शॉर्ट आपल्याला सिंपल प्रेझेंट पाहत असताना आपण काय केलं पाहिजे, तुमचा सब्जेक्ट पहिला आला पाहिजे प्रत्येक काळामध्ये. फक्त ते कुठं वापरायचे ते आपल्याला, सब्जेक्टच्या नंतर तुम्ही V1 किंवा SES घेतलं पाहिजे आणि पुढे ऑब्जेक्ट घेतलं पाहिजे. लक्षात आलं. मग आता तुम्हाला जर समजा आता मी एखादा सब्जेक्ट या ठिकाणी घेतला, राज आस्क्स अ क्वेश्चन, मी असं घेतलंय, आणि इथं जर मी म्हटलं वी प्ले क्रिकेट, पहा बरं का आता. मग इथं प्ले ना फक्त, मग त्याला आपण काय म्हटलेलं आहे, V1. मग V1चं निगेटिव्ह करताना काय करायचं, फक्त डू नॉट V1 करायचं. मग याचं काय होईल रे, आता प्ले जर V1 आहे त्याच्या आधी फक्त डू नॉट लागल, आणि V1 ला SES लागलेला असेल आणि त्याचं जर तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर डज नॉट आणि परत V1. लक्षात आलं का पहा. मग आता फक्त प्लेचं डू नॉट प्ले जर झालं तर हे काय झालं, तुमचं निगेटिव्ह सेंटेन्स झालं. आणि इथं आस्कचं काय होईल रे, डज नॉट आस्क झालं तर ते तुमचं निगेटिव्ह होईल. आणि याचा क्वेश्चन करताना फक्त नॉट काढा आणि या डूला इकडून घ्या, इथं नॉट काढा, डजला इकडून घ्या आणि तुमचं प्रश्नचिन्ह देऊन टाका. ओके, तर अशा पद्धतीनं सब्जेक्टच्या नंतर आपल्याला या ठिकाणी V1 किंवा SES घ्यायचंय आणि त्या क्रियापदाला काय, कसं, कुठे, किती, कोणी, हे प्रश्न त्या ठिकाणी विचारले की तुमचं ऑब्जेक्ट मिळतंय. तर अशाच प्रकारचं आपण काळाची सिरीज या ठिकाणी घेऊन येत आहोत. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी कळवा. थँक्यू, बाय.